हाय, माझं नाव अंकुर. हा आजचा आपला एक छोटासा मिनी ब्लॉग असणार आहे कामावरून घरी जाताना. इट इज अ नाईट शिफ्ट. आता वाजले 4. मी चाललो आहे घरी आणि मी चालवतो आहे स्टँडर्ड 350. आता मी माटुंगा ब्रिजच्या इथे आहे अँड इट्स वे बॅक टू होम आफ्टर वर्क. माझ्याबद्दल बोलणं, बिईंग इन प्रोफेशन आय एम अ हॉटेलियर. टायमिंगचा आता पता नसतो, कधी पण कुठली पण शिफ्ट लागली जाते. आणि स्टँडर्ड 350 येस इज अ बाईक विच आय राईड. खूप मोठा ड्रीम होता माझा गाडी घेताना. खूप स्ट्रगल केलं गाडी घ्यायला. स्टोरी आहे छोटीशी. बेसिकली जेव्हा मी छोटा होतो तेव्हा एक काका असायचे, त्यांच्याकडे स्टँडर्ड 350 असायचे. खूप खतरनाकवाला बोलतात ना, व्हॉईस असायचा त्यांचा, साऊंड बाईक चालवताना. जेव्हा छोटा होतो जेव्हा पण ते आजूबाजूला उठून जायचे, गाडीचा आवाज बघून मी रोज बाहेर यायचो आणि बघायचो. द ड्रीम स्टार्टेड फ्रॉम दॅट पॉईंट. लेटर ऑन जेव्हा कॉलेजला गेलो तेव्हा मॉम डॅड बोलले की यार तू बुलेट नको घेऊस, ॲक्टिवा घे. बट मी बोललो की नाही, ॲक्टिवा नाही घेतली तर रॉयल एनफिल्ड, बिकॉज इट हॅज अ ऑरा. नंतर खूप वाईट वाटायचं जेव्हा आपल्या फ्रेंड्सकडे गाडी आहे आणि आपल्याकडे नाही आहे. जेव्हा फ्रेंड्स लग्नाला आलेत, सगळेजणं बाईकवरती चाललेत, सगळेजणं डबल सीटवरती बसलेत, पण कोण आपल्याला विचारत नाही की बाई बस बाईकवर किंवा बाईक चालव. कधी कोणी बोलला पण नाही. आणि त्या मोमेंटपासून ना तो बोललो की नाही यार, घेतली तर गाडी आपलीच घेणार. ना कधी आपल्याला कोणी बाईक दिली आहे शिकायला, ना आपण कधी मागितली. पण नंतर बोललं की येस, टाईम लागणार पण घेणार. मग माझा कॉलेज झाला, मग एक पर्टिक्युलर कोर्स केला, ग्रॅज्युएशन झालं. मग 2 वर्ष काम केल्यानंतर कोविडमध्ये फायनली डिसिजन घेतला. बिकॉज हा ड्रीम फक्त बोलतात ना, करणार होणार, नंतर करू आपण कधीतरी. त्या मोमेंटला विचार केला की यार नंतर ना कधीच येत नाही तो. आपण प्रेझेंटमध्ये राहून करूया, टाईम लागेल अजून, चालेल. मग आता बोलतो ना 2-2.5 वर्षानंतर मी फायनली डिसाईड केलं की येस आता बाईक घेऊया. आणि तेव्हा ही लोनवरती गाडी घेतली, स्टँडर्ड 350 येस. ठीक 2.5 वर्ष, आता मला 3-3.5 वर्ष झाले गाडी चालून. आय हॅव मॉडिफाईड इट. कधीतरी तुम्हाला फुरसतमध्ये बाईकचं सगळं सांगेल. कारण की आता जे तुम्ही व्हिडिओ बघतायत ही खूप उशिरावाली व्हिडिओ आहे. म्हणजे अराउंड जुलै ऑगस्टची व्हिडिओ असणार ही. आणि मी आता आहे नोव्हेंबरमध्ये. खूप लेट टाकतो व्हिडिओ बिकॉज ऑफ बिझी शेड्यूल अँड ऑल ऑफ स्टफ्स. खूप सारे व्लॉगर्सला बघून मोठं झालं. मोस्टली MSK आणि हे काय त्याचं नाव, ऑगी करून एक आहे. ह्यांना बघून मुंबईकर निखिल पण आहे, पण MSK आणि ऑगीला बघून आपण खूप इन्स्पायर्ड झालो त्यांना बघून बाईक चालवताना. सो मी पण कधीतरी डिसाईड केलं की येस, इंडस्ट्रीला थोडा टाईम दिल्यानंतर एक सर्टन टायमानंतर वी विल ऑल्सो स्टार्ट व्लॉगिंग. आणि फायनली आपण आता थोडा वेळेला चालू करतो आहे. अरे आता आपण करंटली इथे आहोत, सोमयाला आहोत. सोमयाचा हायवे, येस वी आर देअर. अँड येस, या बाईकच्याबद्दल खूप सारे इन्स्ट्रक्शन असणार आहे. while riding, how you want to ride, and how to avoid accidents, how to gear up, and बोलतात ना खूप काय. बेसिकली आताच मी फॉग लाईट पण आताच लावली आहे. आणि आताच्या टायमाला तर मी हँडलबार पण चेंज केला, पण हा हँडलबार जो तुम्ही बघता तो जुनावाला हँडलबार आहे. अँड दिस व्लॉग
इज जस्ट अ मिनी व्लॉग टू इंट्रोड्यूस माय सेल्फ हाऊ आय एम. अँड आपल्या हर एक व्लॉगमध्ये एक छोटीशी स्टोरी असणार आहे माझ्याबद्दल किंवा माझ्या बाईकबद्दल किंवा माझ्या फ्रेंड्सबद्दल. छोटासा एक्सपिरियन्स आपण शेअर करणार हर टायमाला. अँड खूप सारे डेली व्लॉग्स येणार आहेत. टाईम लागू शकतो, अजून बोलू नाही शकत, कन्फर्म नाही देते मी, कन्फर्मेशन नाही सांगत आहे. बट येस, यू ऑल विल एन्जॉय द व्लॉग. आणि खूप सारे राईड्स येतात. मी जास्त राईड नाही मारल्यात बट एवढे नाही. सो इट विल टेक सम टाईम बट होणार. लवकरच नवीन व्लॉग घेऊन येतो आहे. तिथपर्यंत बघा, एन्जॉय करा. होपफुली तुम्ही जर हा व्लॉग एन्जॉय केला असेल तर गिव अ थम्स अप, कमेंट डाऊन अँड कीप सपोर्टिंग. दिस इज अ स्मॉल व्लॉग ऑफ माय सेल्फ.